मला वाटतं त्यांच्या मिश्किल शैलीतनं ते अशा प्रकारच्या खोट्या किंवा त्या ठिकाणची वक्तव्य येत असतात। आता राजकारणामध्ये भाऊ बहीण एकत्र राहिलं पाहिजे, भावना चांगली आहे। आज भाऊ भाऊ एकत्र राहत नाहीत, वडील मुलगा एकत्र राहत नाहीत। त्याच्यामुळे राजकारणात एवढा अजून सगळ्यांनी एकत्रच राहून घरच्यांनी राजकारण करावं एवढी प्रगल्भता अजून आलेली नाहीये। किंबहुना ती सवय झाली, एका घरातले 3 दिशेला 3 घरातले नातेवाईक असू शकतात, नव्हे ते आहेत। नाही, मला वाटतं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पडद्यामागून आपल्या मनातल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या ऐवजी तुम्ही ओपन त्या ठिकाणी राजकारणात या। राजकारण सगळ्यांसाठी मोकळं आहे, पण दाखवायचं मराठा समाजासाठी करतोय। मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी लोकप्रियता मिळवायची आणि नंतर लोकप्रियता मिळाल्यावर मराठा समाजाच्या प्रश्नांना टच करायचा नाही, केवळ राजकीय भूमिका मांडायच्या, कोणाची तरी तळी उचलायची आणि त्या ठिकाणी कोणाला पाडणार त्याचं नियोजन करायचं आणि पूर्णतः कोणाची तरी बाजू घेऊन कोणाचा तरी त्या ठिकाणी जो काही राजकीय दुस्वास करायचं चाललंय ते करू नये, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे ना। नाही, मला वाटतं सुप्रिया सुळे आता राजकीय बोलण्यापलीकडे काहीच बोलत नाही। आता मुंबई त्या ठिकाणी पाण्याखाली आली म्हणजे का मुंबई का आम्ही बुडवली का? प्रमाणापेक्षा पाऊस पडला की शहरामध्ये जी विकासाची कामं सुरू आहेत, रस्ते खोदलेले असतात, कामं सुरू असतात, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला मोकळीक मिळत नाही जायला आणि त्यातनं पाणी तुंबत असतं। परंतु प्रत्येक गोष्टीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं, मला वाटतं हे सुप्रियाताईंना योग्य आहे असं मला वाटत नाही। आता पुणे कुणी डुबवलं कुणी बुडवलं, एवढे वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती? तुम्ही पुण्याला पाण्यातच नाही सर्वार्थानं डुबवलंय 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।